आम्ही मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरीच साफ केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला. महायुतीची 70 ते 80% जागावाटपासंदर्भात चर्चा पूर्ण. उरलेलं जागावाटप देखील लवकरच होणार. अमित शहांचा दौरा आणि जागावाटप याचा संबंध नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. महाविकास आघाडीची 288 जागांवर पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण. 30 ते 35 जागांवर तिढा. त्या जागांवर दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा होणार. महाविकास आघाडी नेत्यांचं लवकरच संयुक्त मेळावे आणि दौरे देखील सुरू होणार. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं कोणतंही सूत्र ठरलं नाही. जिथे ज्या पक्षाची ताकद ती जागा त्यांना. खासदार संजय राऊतांची माहिती. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार. राज्यातील जनता मुख्यमंत्री पदासाठी मतदान करेल. राज्यामध्ये सध्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्री. राऊतांची विखारी टीका. राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होणार. बच्चू कडू यांचा दावा. आम्ही महाराष्ट्रातला तिसरा पर्याय देणार. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. संजय राऊत म्हणजे शिवसेनेचं आकाशवाणी केंद्र. बच्चू कडूंची टीका. तर दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीचं सरकार आहे. महाराष्ट्रात संजय राऊतांची जहागीरदारी नाही. राऊतांच्या टीकेला कडू यांचं उत्तर. मित्र बनून मानेवर सुरी चालवण्याचं काम भाजपनं शिंदेंसोबत केलं. भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पडले. आमदार बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल. एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही. अजित पवारांचा राजकारणातील वाचाळवीरांना दम. नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निषेधच करू. सुनील तटकरे यांचं वक्तव्य. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे शिर्डीमध्ये साईचरणी नतमस्तक. मंदिर संस्थांकडून हरिभाऊ बागडेंचा सत्कार. आमदार राजेंद्र राऊतांचं ठिय्या आंदोलन 10व्या दिवशी अखेर मागे. राजेंद्र राऊतांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. विशेष अधिवेशन बोलावण्याची आमदार राजेंद्र राऊत यांची मागणी. खासदार सुप्रिया सुळेंसमोर घोषणाबाजी. पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं भाषण सुरू असतानाच जय श्रीरामच्या घोषणा. काँग्रेसची उद्या नागपूर विधानसभा आढावा बैठक. नागपुरातील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांची उपस्थिती असेल. महाविकास आघाडीमध्ये परभणीतील जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता. परभणीमधील 4 पैकी 3 जागांची मागणी करणार. काँग्रेसचे नदीम इनामदार यांची माहिती. भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ. ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखानं बोंडेंना दिली होती धमकी. धमकीनंतर बोंडेंच्या सुरक्षेमध्ये वाढ. माजी आमदार बापू पठारेंचं वडगाव शेरी मतदारसंघामध्ये बॅनर. बापू पठारेंचा नुकताच भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश. जगदीश मुळीक यांच्या फ्लेक्स शेजारीच बापू पठारे यांचे देखील बॅनर. लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांच्याकडून फायनान्स. लाडकी बहिणी तिघांच्या डोक्यातून आलेली योजना. भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांचं वक्तव्य.